नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डच्या स्कॉलरशिप एक्झामवरील क्वेश्चन्सचे सोल्युशन. त्यातील सेक्शन 2 मॅथ्स, युनिट 6 जॉमेट्री, त्यातील चॅप्टर नंबर 21 अँगल्स अँड टाईप ऑफ अँगल्स, त्यावर आधारित असलेली एक्सरसाइज 21. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण पाहणार आहोत युनिट नंबर 6 जॉमेट्री, त्यातील चॅप्टर नंबर 21 अँगल्स अँड टाईप ऑफ अँगल्स. चला तर मग मित्रांनो एक्सरसाइजला सुरुवात करूया. एक्सरसाइज 21 त्यातील क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग फिगर इज ऑफ ॲन ऑब्ट्यूस अँगल. खाली आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्यात आपल्याला काही अँगल्स दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला ऑब्ट्यूस अँगल कोणता आहे तो फाइंड आउट करायचा आहे. ऑब्ट्यूस अँगल म्हणजे काय? जो अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो, हा आहे 90 डिग्री अँगल, त्यापेक्षा मोठा असलेल्या अँगलला ऑब्ट्यूस अँगल म्हटलं जातं. तर 90 डिग्रीपेक्षा मोठा असलेला अँगल कोणता आहे? हा बघा, हा कुठला आहे? ॲक्यूट अँगल आहे. 90 डिग्रीपेक्षा लहान अँगल आहे. ओके, ऑप्शन 2मध्ये दिलेला अँगल 90 डिग्री आहे. ऑप्शन 3मध्ये दिलेला अँगल हा 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे. याला ऑब्ट्यूस अँगल म्हटलं जातं. तर करेक्ट आन्सर काय येईल मग आपलं? ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, ऑप्शन 4 पण येणार नाही. ऑप्शन 4 पण कसं आहे? 90 डिग्रीपेक्षा लहान अँगल आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग अँगल्स इज नॉट ॲन ॲक्यूट अँगल. खाली दिलेल्यापैकी कोणता अँगल हा ॲक्यूट अँगल नाही आहे? ओके, बघा, अँगल ABC इज इक्वल टू 99 डिग्री सेंटीग्रेड. ऑप्शन 2 दिलेला आहे 89, ऑप्शन 3मध्ये दिलेलं आहे 79 आणि ऑप्शन 4मध्ये दिलेलं आहे 69. आता ऑप्शन 2, 3 आणि 4मध्ये दिलेले सगळे अँगल्स कसे आहे? 90 डिग्रीपेक्षा लहान आहेत. हे सगळे ॲक्यूट अँगल्स आहेत. आणि आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग अँगल इज नॉट ॲन ॲक्यूट अँगल. कोणता अँगल ॲक्यूट नाही आहे? तर हे तिघं ॲक्यूट आहेत, पण हा जो दिलेला ऑप्शन 1मधला अँगल आहे हा ॲक्यूट अँगल नाही आहे. ओके, 90 डिग्रीपेक्षा मोठा अँगल आहे, म्हणून करेक्ट आन्सर काय येईल? ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, विच टाईप ऑफ अँगल इज फॉर्म बिटवीन दी 4 आवर हँड अँड मिनिट हँड ॲट 5 o'clock. ओके, बघा, क्लॉकमध्ये ज्यावेळेस 5 असतील त्यावेळेस कोणता अँगल तयार होईल ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. हा आहे 12, 6, 3 आणि हा आहे आपला 5. मिनिट हँड आणि हा झाला आवर हँड. बघा कसा अँगल तयार होतो आहे. ओके, तर ह्यामधला जो तयार होणारा अँगल आहे हा कसा आहे? 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे, म्हणजेच कुठला आहे? ऑब्ट्यूस अँगल आहे. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर ऑब्ट्यूस अँगल? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4, विच टाईप ऑफ अँगल इज फॉर्म बिटवीन 2 ॲडजस्टंट फिगर्स अदर दॅन द थंब ऑफ ॲन एक्सपांडेड हँड. ओके, बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, मिनिंग लक्षात घेऊया. 2 ॲडजस्टंट फिगर अदर दॅन द थंब म्हणजे 2 लगतच्या बोटांमधील तयार होणारा अँगल. अदर दॅन थंब म्हणजे काय? थंब सोडून इतर जे दुसरे कुठलेही आपले हँड्सचे 2 फिंगर्स आहे त्या लगतच्या फिंगर्समध्ये तयार होणारा अँगल कोणत्या टाईपचा असतो? तर 2 फिगरमध्ये तयार होणारा अँगल हा ॲक्यूट अँगल असतो, म्हणून करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5, हाऊ मेनी अँगल्स आर देअर इन दी फिगर. या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे, त्यात किती अँगल्स आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे. बघा या ठिकाणी
किती अँगल्स आहे 1 2 3 4. नुसते डोळ्यांनी दिसणारे किती आहेत 4. तर हे काढण्याची एक ट्रिक आहे. ह्या सगळ्या अँगल्सची काय करायची ॲडिशन. 4 + 3 7 7 + 2 9 9 + 1 10. तर या दिलेल्या फिगरमध्ये टोटल किती अँगल्स आहे 10 अँगल्स आहेत. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ही झाली आपली ट्रिक. मी तुम्हाला काउंट करून दाखवते अँगल्स. हा आहे 1 2 3 4 3 अँड 4 अँगल्स. ओके, त्यानंतर हा एक मोठा 5 कंप्लीट. ओके, त्यानंतर हा 2 मिळून एक अँगल 6 7 8. त्यानंतर 3 मिळून 8 9 आणि हा 10. ओके, टोटल किती अँगल्स मिळाले आपल्याला 10 अँगल्स. तुम्ही असे पण काउंट करू शकता किंवा ही ट्रिक आहे, ही ट्रिक लक्षात ठेवून त्यानुसार पण काढू शकतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. विच ऑफ द फॉलोइंग क्लॉक डज नॉट हॅव अन ऑब्ट्यूस अँगल बिटवीन इट्स 2 हँड. या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. प्रत्येक ऑप्शन्समध्ये आपल्याला क्लॉक दिलेली आहे आणि त्या क्लॉकमध्ये काही टाईम दिलेला आहे आणि त्या 2 हँड्समध्ये अवर हँड आणि मिनिट हँडमध्ये काही अँगल तयार होतो आहे. तर आपल्याला अशा क्लॉकचा ऑप्शन शोधायचा आहे की ज्याच्यामध्ये ऑब्ट्यूस अँगल तयार होत नाही. ओके, म्हणजे कुठलं अँगल तयार होतं, एक तर राईट अँगल किंवा ॲक्यूट अँगल. बघा, ऑप्शन 1मध्ये 2 हँड्समधील क्लॉकच्या 2 हँड्समध्ये कोणता अँगल तयार होतो आहे, ॲक्यूट अँगल तयार होतो आहे. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. आपण ऑप्शन्स पुढचे पण चेक करूया. ऑप्शन 2मध्ये दिलेला 2 हँड्समधील अँगल बघा कसा झालेला आहे, हा ऑब्ट्यूस अँगल आहे. आणि आपल्याला काय सांगितलं आहे, डज नॉट हॅव अन ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगल नसलेला ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. नेक्स्ट ऑप्शन पाहूया. ऑप्शन 3मध्ये दिलेला अँगल हा पण कसा आहे, ऑब्ट्यूस अँगल आहे, 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे. आणि 4th ऑप्शनमध्ये दिलेला अँगल पण कसा आहे, ऑब्ट्यूस अँगल आहे. आपल्याला ऑब्ट्यूस अँगल नसलेला ऑप्शन सिलेक्ट करायचा होता, म्हणून ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. इफ द लेंथ ऑफ द साइड्स ऑफ ॲन अँगल आर इनक्रीज देन हाऊ डज इट अफेक्ट द मेजर ऑफ द अँगल. बघा काय सांगितलं आहे, इफ द लेंथ ऑफ द साइड ऑफ अँगल आर इनक्रीज. सपोज मी या ठिकाणी एक ॲक्यूट अँगल घेतला आहे आणि ह्या ॲक्यूट अँगलच्या ह्या ज्या लेंथ आहेत ह्या मी इन्क्रीज करत गेली, तर त्यांचं म्हणणं आहे की अँगलमध्ये काही फरक पडतो का. देन हाऊ डज इट अफेक्ट द मेजर ऑफ दी अँगल. तर अँगल मेजर करण्यामध्ये काही इफेक्ट होतो का, तर नाही, अँगल आहे तेवढाच राहतो. ओके, ऑप्शन्स बघूया. ऑप्शन 1 दिलेला आहे, मेजर ऑफ द अँगल इन्क्रीज. अँगल वाढला का, नाही, अँगल हा तेवढाच राहतो, ऑप्शन 1 येणार नाही. मेजर ऑफ द अँगल डिक्रीज, अँगल लहान झाला का, नाही, ऑप्शन 2 पण येणार नाही. मेजर ऑफ द अँगल रिमेन दी सेम, येस, दिलेला जो अँगल जेवढा होता तेवढाच तो, त्याच्या लेंथ किती जरी वाढवला तरीसुद्धा तो अँगल सेमच राहतो, अँगल चेंज होत नाही. म्हणून करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन 3मध्ये जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते कसं आहे, ट्रू आहे, करेक्ट आहे. म्हणून ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन 4 दिलेला आहे, मेजर ऑफ अँगल इज डबल. अँगल मेजरमेंटमध्ये डबल होईल का, नाही, ऑप्शन 4 पण येणार नाही या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग अँगल्स कॅन बी ॲन ऑब्ट्यूस अँगल. खाली दिलेल्या अँगल्सपैकी कोणता अँगल हा ऑब्ट्यूस अँगल आहे. ऑप्शन 1 दिलेला आहे, द मेजर इज मोर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180. येस, बघा
ऑब्ट्यूस अँगल कसा असतो, मोर दॅन 90 डिग्री. हा झाला आपला 90 डिग्रीचा अँगल आणि हा झाला ऑब्ट्यूस अँगल. काय दिलेलं आहे पहिलं स्टेटमेंट, मोर दॅन 90 डिग्री. दिलेला अँगल हा 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे, बट लेस दॅन 180 डिग्री. हा कुठला अँगल आहे, 180 डिग्री. स्ट्रेट लाईन म्हणजे काय, 180 डिग्री. हा कंप्लीट जो अँगल आहे हा 180चा आहे. ओके, म्हणजे पहिलं दिलेलं स्टेटमेंट कसं आहे, ऑब्ट्यूस अँगलसाठी करेक्ट स्टेटमेंट आहे. ऑब्ट्यूस अँगल कसा असतो, 90 डिग्रीपेक्षा मोठा पण 180 डिग्रीपेक्षा लहान, म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन 2 दिला आहे 180 डिग्री. ऑप्शन 2 रॉंग आहे. ऑप्शन 3 दिला आहे द मेजर इज मोर दॅन 0 डिग्री बट लेस दॅन 90 डिग्री. असा अँगल असेल तर तो कोणता अँगल म्हटला जातो, ॲक्यूट अँगल. अँगल 90 डिग्री नाही. ऑप्शन 2, 3, 4 इनकरेक्ट ऑप्शन आहे. करेक्ट ऑप्शन ओनली 1 आहे, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल विल अ राईट अँगल नॉट बी सीन. ओके, खाली आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहे आणि त्यात राईट अँगल कोणता नाही आहे तो आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ओके, द अँगल बिटवीन द हॉरिझॉन्टल लाईन अँड व्हर्टिकल रेड लाईन ऑन द नोटबुक. नोटबुकवरच्या हॉरिझॉन्टल लाईन्स आणि व्हर्टिकल रेड कलरची लाईन हा कोणता अँगल तयार करता, 90 डिग्री अँगल तयार करता. ऑप्शन 2 दिलेला आहे द अँगल बिटवीन द ग्राउंड अँड द स्लाईड. बघा, ग्राउंड आहे जमीन आणि जमिनीपासून स्लाईड. स्लाईड म्हणजे काय, आपल्या स्टेप्स, जिना. तर यांच्यामधील अँगल हा स्लाईड कशा असतात, अँगलमध्ये असतात. तर यांच्यामधील अँगल हा 90 डिग्री असतो का, नाही, हा ॲक्यूट अँगल असतो. ओके, म्हणून आणि आपल्याला काय कसलं एक्झाम्पल विचारलेलं आहे, राईट अँगल नॉट बी सीन. कोणामध्ये राईट अँगल दिसत नाही तर याच्यात राईट अँगल दिसतोय का, नाही, म्हणून करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पण पाहूया. द अँगल बिटवीन द इलेक्ट्रिक पोल अँड द ग्राउंड. बघा, हे ग्राउंड आहे जमीन आणि जमिनीवरती इलेक्ट्रिक पोल नेहमी कसा असतो, व्हर्टिकल म्हणजे सरळ असतो आणि हा कोणता अँगल तयार करतो, 90 डिग्री अँगल तयार करतो, म्हणून दिलेलं थर्ड ऑप्शन पण येणार नाही. ऑप्शन 4 द अँगल बिटवीन द 2 ॲडजसंट एजेस ऑफ द ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड कसा असतो, रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये असतो. तर ब्लॅकबोर्डच्या ॲडजसंट लाईन्समध्ये अँगल कोणता तयार होतो, राईट अँगल तयार होतो. ही आहे त्याची, ह्या लाईनची ॲडजसंट लाईन. कुठला अँगल तयार झाला, राईट अँगल तयार होतो. आपल्याला काय विचारलेलं आहे की असा कोणता ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये राईट अँगल दिसत नाही. तर ऑप्शन 2मध्ये दिलेलं जे एक्झाम्पल आहे त्यात आपल्याला राईट अँगल दिसत नाही, म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. हाऊ मेनी अँगल्स आर देअर इन द फिगर. दिलेल्या फिगरमध्ये किती अँगल्स आहेत. आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व केला. सेम त्याच सारखा क्वेश्चन 10 पण दिलेला आहे. तर आपण ट्रिकने सॉल्व करूया याला. 1 2 3 4 5 टोटल किती अँगल्स आहेत, 5. तर या सगळ्या अँगल्सची काय करूया, ॲडिशन. 5 + 4 9, 9 + 3 12, 12 + 2 14, 14 + 1 15. तर दिलेल्या ॲडजॉइनिंग फिगरमध्ये नंबर ऑफ अँगल्स किती आहेत, 15. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.